मतांची चोरी झाली, महाराष्ट्र लुटला, कर्नाटक लुटला, हरियाणा लुटला. राहुल गांधींनी मतांची चोरी झाली, मतदार याद्या ह्या बोगस आहेत, एका एका व्यक्तीचे 4-4 राज्यामध्ये निवडणुकांच्या याद्यामध्ये नाव आहेत. म्हणजे एक एक व्यक्ती प्रत्येक राज्यात प्रत्येक तारखेला मतदानासाठी जातो, फसवतो या भारताच्या लोकशाहीला, फसवतो भारतीय संविधानाला, साथ देतो सत्ताधाऱ्यांना. आणि हा मुद्दा फक्त बाहेर काढला, इलेक्शन कमिशन खडबडून जागं झालं. लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याने फक्त सभागृहामध्ये चर्चा केली, देशभर चर्चा झाली आणि राज्यासह देशाच्या इलेक्शन कमिशनच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून ज्या मतदार याद्या होत्या त्या अचानक गायब झाल्या. इलेक्शन कमिशन घाबरलं का राहुल गांधीला? इलेक्शन कमिशन घाबरलं का जनतेला? इलेक्शन कमिशन जनतेच्या रेट्यापुढे काय करणार? खरं तर आमच्या देशाची सर्वोत्तम सार्वभौम लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम इलेक्शन कमिशनकडे आहे. राज्याचा देशाचा नेता ठरवणं ज्यांच्या हातात आहे किंवा ज्यांच्या प्रक्रियेतून तो ठरवला जातो ते इलेक्शन कमिशन घाबरून जाऊ शकतं. इलेक्शन कमिशन घाबरलं गेलं. ही किती मोठी मतांची चोरी आहे, हा किती मोठा फ्रॉड आहे. गांधींनी सांगितलं महाराष्ट्रात 2024च्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये 1 नाही, 2 नाही, 5 नाही, 10 नाही, 70 लाख मतदार बोगस त्या ठिकाणी लावले गेले. आणि 70 लाख मतदाराच्या जीवावर, बोगस मतदानावर आज देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि भाजपची महाराष्ट्रात सत्ता आहे. याचं संपूर्ण श्रेय बोगस मतदारांना जातं. म्हणजे महाराष्ट्रात जे काही मतदार आहेत, महाराष्ट्राचे मूळ नागरिक आहेत, एकूण मतदानाच्या तेच 40-50% मतदान करतात. आणि जे काही 40-50% मतदान होतं त्याच्यात सुद्धा 70 लाखापर्यंत हे बोगस मतदान होत असेल तर बोलायचं काय? इलेक्शन कमिशन कुणाला वाचवतंय? एका बाजूला केंद्रीय जेवढ्या काही मोठ्या या संस्था आहेत या निपक्षपाती असाव्यात, हे पूर्वग्रह दूषित नसाव्यात, हे लोकांच्या हितासाठी काम करणाऱ्या असाव्यात, भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून यांनी काम केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, भारतीय नागरिकांना नागरिकत्व जे मिळालेलं आहे आणि त्यांना जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, सप्रमाण त्यांना त्यांचा जो हक्क अधिकार आहे तो मिळवून देण्याचं काम या संस्थांकडे आहे, इलेक्शन कमिशनकडे आहे. आणि ते जर हिरावून घेतलं जात असेल तर महाराष्ट्राला फसवलंय या मतचोरीमुळं, भारताला सुद्धा फसवलं जाणार मतचोरीमुळं. आणि सत्ताधाऱ्यांची घरं भरली जाणार सत्तेत आल्यानंतर पैशांमुळं. हे एक साधं सरळ गणित आहे. सत्तेशिवाय शहाणपण नाही. आणि सत्तेवर खुर्चीवर बसण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन हे जर अशा पद्धतीनं कांड करणार असतील तर राज्यातला आणि देशातला विरोधी पक्ष तर या सत्ताधाऱ्यांच्या कुकर्माच्या विरोधात रस्त्यावर उतरेलच. पण निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं म्हणजे पक्षपातीपणा करून आजची आपण परिस्थिती पाहतोय, अचानक मतदार याद्या गायब करणं म्हणजे सत्ताधाऱ्यांना दिलेला पाठिंबा आहे. याच्यापेक्षा वेगळं काही सांगायची गरज नाही. आणि याच मुद्द्यावर मी संतोष शिंदे एक चांगल्या प्रकारे वेगळाच प्रकाश टाकण्याचं काम करणार आहे. म्हणून आपल्याला विनंती, आपण जर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ एक मतदार म्हणून तुमच्या, माझ्या, आपल्या आसपासच्या लोकांच्या गरजेचा आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. कारण तुमची माझी समृद्ध लोकशाही ज्या राज्यघटनेवर अधीन आहे
त्या राज्य घटनेला प्रमाण मानून काम करणारे, जगणारे आणि या देशाच्या लोकशाहीमध्ये राष्ट्राला पुढे घेऊन जायचं असेल तर नागरिक म्हणून तुमची माझी नैतिक जबाबदारी आहे, म्हणून ती योग्य रीतीने पार पाडूया. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या सोशल मीडियावर शेअर करावा. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जी मतांची चोरी झाली आणि सगळा पुरावाच राहुल गांधींनी परवा दिल्लीमध्ये सर्व इंडिया आघाडीच्या नेत्यांसमोर आकडेवारीसहित ठोकताळ्यासहित मांडला. या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राचं नाव पुढे आलं म्हणून जी महाराष्ट्रातली संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली. या महाराष्ट्रातल्या यंत्रणेनं एक वेगळंच स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि महाराष्ट्रात जी मतांची चोरी होते, महाराष्ट्रात जो मतदारांच्या मतावर जो दरोडा टाकला जातोय, महाराष्ट्रातल्या मतदारांना फसवलं गेलंय, बोगस मतदानांनी सत्ताधारी भाजप, शिंदे किंवा पवार हे निवडून आले. हे निव्वळ आणि शुद्ध 5-5:30 नंतर जे काही बोगस मतदान झालं त्या मतांच्या जीवावर आणि मतांची जर एवढी चोरी झालेली असेल आणि ती मतदार यादीतून मतांची चोरी झाली असेल, मी स्वतः त्याला पुरावा आहे. माझं मत मी टाकायला गेल्यानंतर मी मतदान करायच्या अगोदरच भलते मतदान करून गेले होते. मी जिल्हाधिकाऱ्यांना अर्थात निवडणूक अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला, कुणी बोलायला तयार नाही, उत्तरं दिली गेली नाही, कारण सगळ्यांची मिलीभगत आहे. म्हणजे मुंबईमध्ये बसून सगळ्या राज्यातले जिल्हाधिकारी कुणाच्या ताब्यात असू शकतात, तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या आणि प्रशासनाच्या हातामध्ये. आणि त्यांनीच जर गडबड महाराष्ट्रात त्या मतदारसंघात झाली आणि जर कारवाई नाही केली, घेतलेला आक्षेप जर पूर्ण नाही केला, तर ती तक्रार तशीच राहते. राहुल गांधी तर बोगस मतदानाबद्दल बोलतायत, पण ज्यांचं मतदान तो मतदार टाकू शकला नाही पण मतदान झालं, अशी सुद्धा लाखो मंडळी आहे. त्याच्यापैकी एक संतोष शिंदे आहे. म्हणून माझं निर्विवाद म्हणणं आहे, होय महाराष्ट्रात मतांची चोरी झाली. मतांच्या चोरीवरच विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेब सत्तेवर बसले, पवार असतील किंवा शिंदे असतील ते उपमुख्यमंत्री झाले. याचा अर्थ मतांच्या चोरींचं रॅकेट महाराष्ट्रामध्ये वापरलं गेलेलं आहे. आणि आमच्या राजकीय पक्षावर आक्षेपच नाही, इलेक्शन कमिशननी याच्यामध्ये साथ दिली. कारण बोगस मतदार आले कसे, जर सगळ्या ठिकाणी सगळ्या बाबतीत जर स्क्रुटिनी झाली असेल, आमच्या नवरा बायकोंचं मतदान त्या ठिकाणी आहे आणि अचानक नाव बदल होतो आणि मतदान करता येत नाही, तिथं तुम्ही अडवता. आणि मग आम्ही स्वतः मतदान करायला गेल्यानंतर आमचं मतदान बोगस अगोदरच झालेलं असतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, एक तर बोगस मतदानाचा प्रचंड पाऊस पडला मतदार असताना सुद्धा, आणि जे मतदार आमच्या महाराष्ट्राचे रहिवासी नाहीयेत पण त्यांनी तर चुकीच्या पद्धतीनं मतदान त्या ठिकाणी लावलं गेलंय आणि त्यांनी मतदान केलं. यांच्यामुळं सत्ताधारी निवडून आले आणि पाशवी बहुमत मिळालं. हेच निर्विवाद सत्य आहे. आणि म्हणून इलेक्शन कमिशन घाबरलंय. आज दिल्लीमध्ये सर्व विरोधी पक्षांची इंडिया आघाडीचा जो संसद भवन ते इलेक्शन कमिशन मोर्चा होता, तो इथल्या लोकशाहीला ज्यांनी ठरवलंय उद्ध्वस्त करायचं, तीच संवैधानिक लोकशाही सक्षम राहिली पाहिजे आणि यंत्रणाने निपक्षपातीपणे काम केलं पाहिजे. म्हणून विरोधकांचा मोर्चा सुद्धा अडवण्यात आला. हे सगळं पाप, हा सगळा पक्षपातीपणा इलेक्शन कमिशन कडून होत असेल तर याच्यापेक्षा वाईट दुसरी गोष्ट नाही. आणि हे दुर्दैवाने खेदजनक पद्धतीनं आपल्या समोर सांगावं लागतं. माझं स्पष्ट मत आहे की होय महाराष्ट्रात मताची चोरी झाली. चोरीच्या मतावरच सध्याचं विद्यमान सरकार आणि पाशवी बहुमत त्यांना मिळालं आणि म्हणूनच मतावर, खोट्या मतावर आणि निष्पाप प्रामाणिक मतदारांच्या मतावर दरोडा टाकणारं हे इलेक्शन कमिशन आणि सरकार हे मतांच्या चोरीवर निवडून आलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. या सगळ्यांची फेर तपासणी झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे, सत्य समोर आलं पाहिजे. माझं हे मत आहे. आपलं काय मत आहे? आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.
धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. शेअर करा, कमेंट करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.